ज्यांनी आदित्यवर आरोप केले त्यांच्यासोबत पुन्हा जाणं अशक्य असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर ज्यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरलं त्यांच्यासोबत देखील पुन्हा जाणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितलंय। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंकडून हे स्पष्ट करण्यात आलंय। भाजपसोबत जाणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे। तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारल्या, त्यामध्ये ज्यांनी आदित्यवर आरोप केले त्यांच्यासोबत पुन्हा जाणं अशक्य आहे, ज्यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरलं त्यांच्यासोबत देखील पुन्हा जाणार नाही। उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पांमध्ये हे स्पष्ट केलं आहे। राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये जागा वाटप आणि जाहीरनाम्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। एका महिन्यामध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण करणार असल्याचं देखील ठरलं। शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। पुनर्विकासाबाबत मनामध्ये असलेली संकल्पना शरद पवार यांच्यापुढे मांडण्यात आली, ती त्यांनी ऐकल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलंय।